नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण सुरुवात करणार आहोत 15 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेच्या संदर्भात। आज आपण बघणार आहोत 2023चा प्रश्नपत्रिका पेपर 1। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, शिक्षक रिकामी जागा सराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात। पर्याय आहेत स्मरण, आकलन, विमर्शी, मूलभूत। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विमर्शी। प्रश्न क्रमांक 2, रिकामी जागा यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते। पर्याय आहेत ए, विद्यार्थी आणि ग्रंथपाल, बी, शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, विद्यार्थी आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विद्यार्थी आणि पालक। प्रश्न क्रमांक 3, स्वयं म्हणजे रिकामी जागा। ए, स्कूल वेब्स ऑफ एक्शन लर्निंग फॉर यूथ एस्पायरिंग मिम्स, स्टडी वेबसाइट ऑफ एक्शन लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स, स्कूल वेबसाइट ऑफ एक्टिव लर्निंग फॉर यूथ एस्पायरिंग मॅप्स, स्टडी वेब्स ऑफ एक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, स्टडी वेब्स ऑफ एक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड। प्रश्न क्रमांक 4, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी रिकामी जागा ही जास्त योग्य पद्धती आहे। पर्याय आहे भूमिका पालन पद्धती, दिग्दर्शन पद्धती, प्रायोगिक पद्धती, अवगामी पद्धती। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक 1, भूमिका पालन पद्धती। प्रश्न क्रमांक 5, अध्यापन प्रक्रियेचे नियमन रिकामी जागा मूल्यमापनाद्वारे केले जाते। पर्याय आहे नैदानिक, स्थाननिश्चिती, आकरिक, साकारिक। याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, आकारिक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, संशोधकाच्या ठायी रिकामी जागा असलीच किंवा असलेच पाहिजे। पर्याय आहेत संशोधन अभिवृत्ती, संशोधन अभियोग्यता, संशोधनाबाबतची माहिती, स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व। याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, संशोधन अभियोग्यता। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, गुणात्मक संशोधनातील रिकामी जागाच्या नोंदी करणे यासाठी पण काढणे म्हणजेच मेमोइंग असे म्हणतात। पर्याय आहेत चिंतनशील टिपा, स्मरण टिपा, आकलन टिपा, संशोधन टिपा। याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चिंतनशील टिपा। प्रश्न क्रमांक 8, अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन रिकामी जागा हे असेल। पर्याय आहे संपादन कसोटी, नैदानिक कसोटी, प्रमाणित कसोटी, उत्तर कसोटी, यालाच पोस्ट टेस्ट असे देखील म्हणतात। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, प्रमाणित कसोटी। प्रश्न क्रमांक 9, जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिणाम रिकामी जागा हे असेल। पर्याय आहेत विस्तार, चतुर्थक विचलन, सरासरी विचलन, प्रमाण विचलन। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, चतुर्थक विचलन। प्रश्न क्रमांक 10, संशोधन प्रतिक्रियेचे म्हणजेच रिसर्च जर्नल्स मानांक मूल्य रिकामी जागा वर ठरते। पर्याय आहेत प्रकाशक, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स, जर्नलची छपाई। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, इम्पॅक्ट फॅक्टर। या पुढील प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।